जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. 8वी स्कॉलरशिप 2017 ला विचारलेला हा प्रश्न आहे. 5m अधिक 7n ची बेरीज व्यस्त संख्या व वजा 2m वजा 3n ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती, असा प्रश्न विचारलेला आहे. मग सुरुवातीला एक लक्षात घ्या की बेरीज व्यस्त संख्या, एखाद्या संख्येची बेरीज व्यस्त संख्या म्हणजे त्या संख्येचं साइन बदलणं, त्यालाच आपण बेरीज व्यस्त संख्या म्हणतो. उदाहरणार्थ, एखादी संख्या -35 आहे. आता याची बेरीज व्यस्त जर तुम्हाला विचारलं तर हिचं साइन किंवा चिन्ह आपल्याला बदलायचंय. मग +35 ही काय झाली? -35 ची बेरीज व्यस्त संख्या. +35 ची बेरीज व्यस्त संख्या -35. इथं +1000 आहे, याची बेरीज व्यस्त संख्या कोणती? तर -1000. ही झाली बेरीज व्यस्त संख्या +1000 ची. थोडक्यात काय, तर एखाद्या संख्येचं बेरीज व्यस्त संख्या जेव्हा विचारली जाईल तर त्यावेळेस फक्त त्या संख्येचं साइन तुम्हाला बदलायचं. आता आपल्याला काय सांगितलं की 5m अधिक 7n याची बेरीज व्यस्त. आता हे प्लस जिथं जिथं आहे तिथं तुम्हाला मायनस करावं लागेल. बेरीज व्यस्त काय होईल? -5m, इथे प्लस आहे म्हणून -7n. हे झालं 5m अधिक 7n ची बेरीज व्यस्त संख्या. वजा 2m वजा 3n याची बेरीज व्यस्त. वजा 2m वजा 3n याची बेरीज व्यस्त संख्या काय होईल? तर 2m अधिक 3n. आता सांगितलंय काय की या दोन्ही संख्यांची, या बेरीज व्यस्ताची बेरीज आपल्याला करायला सांगितली. ओके, मग आता काय होईल? वजा 5m वजा 7n अधिक 2m अधिक 3n. बेरीज करा. वजा 5m अधिक 2m, वजा 5 मधनं अधिक 2 गेले तर काय होणार? वजा 3m शिल्लक राहील. आणि वजा 7n मधनं अधिक 3n गेले तर काय राहील? वजा 4n. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळेल? वजा 3m वजा 4n. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर. या पद्धतीने बेरीज व्यस्त या कन्सेप्टवरती हा प्रश्न होता आणि या पद्धतीने तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.